फर्स्ट टाईममध्येच आपले घेवर खूप छान झालेले आहेत, बघू शकता एकदम परफेक्ट झालेले आहेत आपले घेवर. 2 चम्मच तूप घेतलं आहे, बर्फाने छान फेटून घेऊन याला. बर्फाचा तुकडा काढून घेऊ. याला जे पाणी सुटलं आहे बर्फाचं ते पण काढून घेऊ आपण. आता हाताच्या साहाय्याने छान याला थोडंसं सॉफ्ट करून घेऊ. बघू शकता छान आपलं सॉफ्ट तूप झालेलं आहे. 1 कप मैदा घेतलेला याला यामध्ये ॲड करू. हलक्या हाताने थोडं थोडं मिक्स करू. बाकीचे जे राहिलेले आहे ते पण ॲड करूया. यामध्ये 1 चम्मच बेसन पीठ टाकू. 1 चम्मच गव्हाचं पीठ ॲड करू. फ्रीजमधलं ठेवलेलं छान गार पाणी यामध्ये ओतून थोडं थोडं पाणी ॲड करू. यामध्ये दूध पण ॲड करू याच्यामध्ये. ह्या टाईपचं आपल्याला रनिंग बॅटर हवा. बॅटर सगळे चाळणीच्या साहाय्याने चाळून हाताच्या साहाय्याने ज्या गुठळ्या राहिलेल्या आहेत त्यांना मोडून घेऊ आपण. फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनटं याला गार करायला ठेवू. हे गार होईपर्यंत आपण दुसरे याची चाचणी करून घेऊ. 1 कप पाणी घेतलं, 1 कप साखर ॲड करू. एक साईडला रबडी आहे आपली, एक साईडला पाक आहे साखरेचा. दोन्ही ऑलमोस्ट होतच आलेले आहेत. दोघांना पण थंड व्हायला साईडला ठेवून देऊ. तेल टाक. आपला बॅटर पण छान मस्त गार झालेला आहे. तेल पण छान गरम झालं. आता आपण थोडं थोडं बॅटर एकदम थोडं थोडं वरनं टाकू आपण. साईडनं कळा सैल करून घेऊ आपण याच्या. बघू शकता किती छान घेवरला रंग आलेला आहे. बघू शकता किती छान झालेला आहे घेवर आपला. बघा किती छान झालेला आहे घेवर आपला. सगळे घेवर आपले बनून झालेले आहेत. सिरप टाकू. पोळी टाकून घेऊ. काजू बदामचे याने छान डेकोरेशन करून घेऊ. कप मैद्यामध्ये माझे टोटल 7 घेवर झालेले आहेत. बघू शकता किती छान घेवर झालेले आहे. टेक्स्चर पण खूप छान, जाडी पण आलेली आहे.